निवडणुकीच्या रणधुमाळीचे शेवटचे दिवस बाकी असताना एकीकडे बघितलं असेल तर भारतीय जनता पक्षाने जे आहे ते आपल्या प्रचाराची जी आहे स्ट्रॅटेजी बदललेली आहे। देवेंद्र फडणवीस यांनी जे आहे पोहासोबत जे आहे नागरिकांशी संवाद साधला होता। आज जे आहे नितीन गडकरी केंद्रीय मंत्री यांचे सुद्धा आज चना पोहावर जे आहे चर्चा होणार आहे। एकंदरीत बघितलं असेल तर भाजपने स्ट्रॅटेजी बदललेली आहे। काय एकंदरीत हे स्ट्रॅटेजी बदलण्याचे कारण आहे आणि काय सांगाल एकंदरीत आपण? भारतीय जनता पक्षाने कुठलीही स्ट्रॅटेजी बदललेली नाही। आम्ही मागच्या 5 वर्षात, 10 वर्षात, 15 वर्षात सातत्याने लोकसंपर्क केलेला आहे, लोकांची कामं केलेली आहेत। रोजचा गडकरी साहेबांचा दरबार आपण पाहाल, रोजचा देवेंद्रजी फडणवीस साहेबांची लोकांची भेट पाहाल, त्यांच्यातली आत्मीयता पाहाल, नावानिशी ओळखण्याची लकब पाहाल, तर आपल्याला कळेल की अशा पद्धतीची स्ट्रॅटेजी बदलण्याची किंवा नव्यानं स्ट्रॅटेजी करण्याची किंवा कोणत्याही पद्धतीचं काही करण्याची गरज भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना निश्चितच मुळात नाही। ज्या पद्धतीनं आपण म्हणताय की तर्री पोहा आणि चना पोहा अशा पद्धतीच्या चर्चा करणं आता ही काळाची गरज आहे। समाज माध्यमांचं प्राबल्य वाढलेलं आहे, निवडणुकांचा वेळ श्रिंक होत चाललेला आहे, कमी होत चाललेला आहे। अशा परिस्थितीमध्ये अधिकाधिक लोकांच्यापर्यंत पोचतं होताना चर्चेच्या माध्यमातून आम्ही साधलेली विकास कामं, आम्ही सांधलेली लोकांची मनं, जोडलेल्या लोकभावना, सर्वधर्म समभाव, सर्व समावेशकता, सर्वांगीण विकास या मुद्द्यांवर चर्चा होणं आणि त्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत लोकोपयोगी केली गेलेली कामं पोचती होणं ही काळाची गरज असल्यामुळं अशा पद्धतीनं कमी वेळेमध्ये अनेक लोकांपर्यंत, लक्षावधी करोडो लोकांच्यापर्यंत पोचतं होण्याच्या मुळं या अशा पद्धतीच्या कार्यक्रमाची आखणी करावी लागतात। परंतु हा स्ट्रॅटेजीचा किंवा खूप गरजेचा भाग आहे असं निश्चितच नाही, कारण भारतीय जनता पक्षाचा नेता, कार्यकर्ता हा सातत्यानं लोकसंपर्कातला आणि लोकसंग्रहातला आहे। त्यामुळं एवढंच मला या विषयावर सध्या तरी आपल्याला सांगता येईल। विरोधकांनी आपल्यावर टीका केलेली आहे, ज्या पद्धतीनं लाडकी बहिणीचे पैसे आणि मकर संक्रांत येतात त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या खात्यात पैसे होणार, अशात जर बघितलं तर विरोधकांनी टीका केलेली आहे आणि पत्रसुद्धा निवडणूक आयोगाकडे दिलेलं आहे। कसं बघताय याकडे आपण? विरोधकांना लाडकी बहिणीच्या चेहऱ्यावरचं हास्य, त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान हे नको आहे। त्यांनी लाडकी बहिणीच्या खात्यामध्ये पैसे पाठवण्याच्या प्रकाराला विरोध करणं हा मुळात विषय आजचा नाही आहे। ज्या वेळेपासून लाडकी बहीण योजना सुरू केली आणि महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजना असेल, लखपती दिदीच्या माध्यमातून तिला आपल्या पायावर उभं करण्याचं काम असेल, विरोधकांना ते नको आहे। विरोधकांना महिलांचा सक्रिय सहभाग देखील नको आहे आणि त्यामुळं अशा पद्धतीच्या विरोधाला सरकार म्हणून आम्ही कधी घाबरत नाही किंवा भीक घालत नाही। लाडकी बहिणी योजना आहे, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलं काहीही झालं तरी चालेल, लाडक्या बहिणीची पाठीशी त्यांचा लाडका देवाभाऊ उभा आहे आणि आम्ही ती योजना निश्चितपणानं लोकांच्यापर्यंत, आमच्या लाडक्या बहिणींपर्यंत पोचती करण्यासाठी कटिबद्ध आहोत। हे होते भाजप उमेदवार धर्मपाल मेश्राम। कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह तेजस मोतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।